नमस्कार. अनुपमा संकेत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण माहिती घेणार आहोत आषाढ महिन्याची आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या सणांची. त्याचं महत्त्व नेमकं काय तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्यात अनेक मराठी सण साजरे केले जातात. भारतीय पंचांगानुसार आणि मराठी कॅलेंडरनुसार आषाढ हा चौथा महिना आहे. सूर्य ज्यावेळी कर्क राशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येतात, म्हणून याला आषाढ असे नाव पडल्याचे सांगितले जाते. आषाढ महिन्यात दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशीच गुरूंची पूजा केली जाते. हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो. आषाढ महिन्यात इतर अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात. त्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीनच खास आहे. कांदे नवमी, आषाढी एकादशी, वासुदेव द्वादशी, गुरुपौर्णिमा, मौना पंचमी, कामिका एकादशी, दिव्याची आवास सण येत असून या दरम्यान विधीपूर्वक पूजा व्रत पाठ केल्यास देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. आषाढ महिन्यात स्नानासोबतच दान धर्मालाही विशेष महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यात गरजूंना दान आणि दक्षिणा द्या. आषाढ महिन्यात छत्री, आवळा, चप्पल आणि मीठ इत्यादी दान करणे श्रेष्ठ मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा राहते. काही साधकही भाग्यवान होतात असे म्हटले जाते. आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशीची तिथी. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी येतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा 2 एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादशी असू शकतात. देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी अशा तिथी वृद्धी या चंद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास अधिक मासाच्या आणखी 2 एकादशी येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या 2ही एकादशांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते. पंढरपूरची वारी. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोहोचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून
तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 1800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जळ तर काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे. हा संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करीत जागरण करावे. विठ्ठल नामाचा जयघोष करीत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून तुपाचा दिवा लावावा. आषाढी एकादशीची महात्म्य कथा. एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला होता आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असं मानत विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला. पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. पण त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवासच घडला होता. या देवीचं नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे. आषाढी एकादशीची अजून एक कथा प्रसिद्ध आहे. युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांग. श्रीकृष्ण म्हणाले, हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा, जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो. नारदाने विचारले, पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांगा, कारण मला विष्णूची आराधना करायची आहे. ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग अडवणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस.
तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा देवशनी या नावाने प्रसिद्ध आहे. ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्याने महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशांमध्ये मातांधा नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने आणि स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधी हे दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधिव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषाघरात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे. म्हणून भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतो. तो भगवान विष्णू पर्जन्याचंच रूप आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते आणि अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग ज्या अन्नामुळे स्थिर आहे. सर्व भूतमात्र, प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अन्नाचोरमेळच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणूनच मी सर्व प्रयत्न करीन. राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेल्या अंगिरा ऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या.
तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून मातांधा राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एका सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या 7 अंगांविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनी श्रेष्ठा, मी सर्व धर्मांप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायांशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवा. अंगिरा ऋषी म्हणाला, राजा, हे कृतकृत सर्व युगात उत्तम असे आहे. या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे 4 चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त आता ब्राह्मणांनाच आहे. असे असता राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. असे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोष दूर होईल. राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला दुसरा काहीतरी उपाय सांगा. ऋषी म्हणाला, राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताचा प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे आणि सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह आणि प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर. मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा म्हणाला, तो घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच देवशयनी एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, क्षूद्र अशा 4 वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजा त्या सर्वांचे असे व्रत करतानाच मेघांनी वर्षाव सुरू केला. सर्व पृथ्वी जलाने भरवून गेली व थोड्या वेळातच तेथे पिकांना शोभा आली. ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने सर्वांना पापातून मुक्तता मिळते. याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महत्त्व पूर्ण झाले. श्री कृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे एकादशीच्या विविध कथा विविध पुराणांमध्ये आहेत. आषाढी आणि वारीची परंपरा. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठलाची वारी केली जाते. ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. या वारीत हजारो वारकरी पंढरपूरकडे जातात आणि विठोबाच्या चरणी माथा टेकवतात. पंढरपूरची वारी ही भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे, ज्यात वारकरी, महिला, मुले आणि वृद्ध
सर्वजण सहभागी होतात. वारीचे गीत, भजन आणि अभंग यांचे गायन भक्तांना आध्यात्मिक आनंद देतात. वारीत सहभागी होणाऱ्याला वारकऱ्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो. त्यांना वाटेत असलेल्या कष्टांची पर्वा नसते. वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत मग्न होतात. वारीतून आपसातील एकता, प्रेम आणि समर्पणाचे दर्शन घडते. वारकरी संप्रदायात कोणताही भेदभाव नसतो आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत लीन होतात. वारीतून समाजातील समरसता आणि एकतेचे महत्त्व स्पष्ट होते. वारकरी संप्रदायात कोणत्याही जाती, धर्म किंवा वर्गाचा भेदभाव नसतो. सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत लीन होतात. वारीतून आपसातील भेदभाव दूर होतो आणि एकतेचा संदेश दिला जातो. वारीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात भगवान विष्णूच्या उपासनेत तल्लीन होतात. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्तांची गर्दी होते. पंढरपूरच्या विठोबाला भगवान कृष्णाचे स्वरूप मानले जाते. या मंदिरात रुक्मिणी देवीचीही दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात भक्तगण विठोबाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन भजन, कीर्तन आणि अभंग गायन करतात. या एकादशीलाच पद्मा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. आधुनिक काळात आषाढी एकादशीचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही लाखो भक्त या दिवशी उपवास करतात आणि भगवान विष्णूंची म्हणजेच पंढरपूरच्या विठुरायाची उपासना करतात. पंढरपूरची वारी ही आजही अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरी केली जाते. वारीच्या माध्यमातून भक्तांना एकत्र येण्याची आणि आपसातील प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवण्याची संधी मिळते. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आपण विठुरायाच्या चरणी समर्पित होऊन भक्तांना आणि आपल्या सर्वांनाच आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती हो. धन्यवाद. आपल्याला हा आषाढी एकादशीचा, आषाढ महिन्याचा आणि एकादशीच्या विविध कथांचा आणि पंढरपूरचा माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. राम कृष्ण हरी.